नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. चला आता मी तुम्ही म्हणता इकडे कसं काय आली स्मिता आली बघा. पहिल्या पण एका मॅडमने आहे ना इथं मसाला घेतला होता माझ्या कुठं चार बंगल्याला. किरण ताई म्हणून आहे बा मॅडम, खूप चांगले आहे. तुम्ही तिचं घर ओळखू शकता. तर त्या ताईनेच पुन्हा आज माझ्याकडून मसाला घेतला आहे. तर बघा मी इकडं आली चालली आता इथं बसने उतरली. म्हणजे एका जागा पण द्यायला गेली पण तिथं व्हिडिओज नाही काढला. बसमध्ये पण त्या ताईच मला बसमध्ये भेटल्या. आणि ह्या मॅडमकडे चालली आता. हे बघा खूप मस्त आहे बघा, चार बंगला आहे. तर आता बघायला गेलं तर बघा मेहर बंगल्याला एका मॅडमच्या घरी. त्या मॅडमला मी पहिला पण मसाला दिला होता आणि त्या मॅडमने पुन्हा एकदा अजून माझ्याकडून तर ऑर्डर केली. त्यांनी मला लसूण चटणी अर्धा किलो आणि आपला गावरान मसाला 2 किलो केला आहे. तर लसूण चटणी तर संपलेली आहे आपल्याकडून तर, पण त्यांना मी आता फक्त गावरान तिखट घेऊन चालली त्यांच्या घरी. इथंच आहे चौकीमध्ये, काय म्हणजे चौकामध्येच आहे इथं बघा. वाव काय गाडी आहेत बघितलं का. मुंबईला 100 गाडी बघायला भेटली ना तुम्हाला. आता ह्या गलीमध्ये जायचं आहे मला, तर तिथं देऊन टाकूया. तुम्हाला त्यांचं घर पण दाखवत्या मॅडमचं पण. बघा ह्या गलीमध्ये आली त्या दिवशी माहिती आहे का, आता तुम्हाला लक्षात नाही राहणार. ठीक आहे, बिल्डिंग आहे बघा किरण मॅडमची. तर आता किरण मॅडम आहेत का नाही तरी मला माहीत नाही, पण त्या बोललेल्या मी की मी पार्लर चालली म्हणून. हो का ती आहे त्यांची बिल्डिंग. ओ दादा, किरण ताईच्या घरी चालली. किरण ताई अबे गई ना मॅडम, गई देखो एक किरण ताईचा मग आहे घर आहे बघा. ठीक आहे, चला 13 माळा बिल्डिंग आहे. मी लक्षात नाही गेलं, म्हणजे बिल्डिंग मोठी आहे पण 13 माळा त्यांचा फ्लॅट आहे, पण मी विसरून गेली. तर बघा हे आपलं बघा घर आपलं घेऊन पळती आपल्या इकडं तिकडं. तुम्हाला दाखवते मॅडमची बिल्डिंग पण दाखवते. आपल्या 13 माळा जायचं आहे बघा. ठीक आहे, चला आलं. वाव 13 माळा. हां चला, भीती वाटते ना असं. बघा किती मोठ्याचे मोठं आहे, पण ह्या मॅडम खरंच खूप चांगलं आहे आणि खूप भारी आहेत. ह्यांना पण एक मुलगी पाहिजे कामासाठी, पण मला बाबा भीती वाटते. तुम्हाला सांगितलं की तुम्ही ते माझ्या मागच लागता, मला पण पाहिजे. पण ते आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड हे सगळं प्रूफ पाहिजे. कारण की पोलीस व्हेरिफिकेशन होणार तेव्हाच तिला आतमध्ये एंट्री. बरोबर आहे का नाही. कारण कोणाचं पण घरी मला ठेवायचं, मला तर माझी जिम्मेदारी ठेवायला लागतं ना कामाला. तुमचं पण काम बनतं आहे ना, बरोबर आहे का ना. ह्यांना पण ह्यांचं काम बनतं आहे. चला आत माझ्याकडे आली आता. तर मला कालच रात्री बोलत होते की मला एक मुलगी पाहिजे कामासाठी. तर मी मस्त तुम्हाला बोलायचा प्रयत्न करते, पण मला भीती वाटते म्हणून बाबा मी कोणाच्या मध्ये नाही परत एकदा. कारण कोणाचं काय घेता कोणाचं नाही, पण खूप चांगली मॅडम आहे खरंच सांगते, एकदम खूप म्हणजे खूप चांगली आहे. आता तुम्हाला दाखवते मॅडमचं घर पण दाखवते. चला आलो. वाव हे बघा आलते ना पहिले मी. बघा किती पूजा पाठ झाली मॅडम, बघितलं का. बघा इथं आलते ना पहिले मी. चला बघितलं, पूजा पाठवाली मॅडम आहे. पूजा पाठवाली किती मोठा बिल्डिंग आहे बघा. बिल्डिंगमध्ये पण आपले मसाले जातात माहिती आहे का. हाय दीदी घर पे. चलो दीदी पण घर पे. अरे बाबा काटेगा हाय. अरे मेरे को चाटने मत. अरे मुझे प्यार मत कर, ये तो मच्छा स्वाद है. मच्छा मेरे को प्यार करता है मच्छा. मैडम आप बहुत चिकन दिख रही है. आपका मगर अच्छा है. ये देखो ये मैडम के पास में आई थी पहले भी. मैडम का हाथ देखो, मैडम कितनी सुंदर है, हाथ इतनी सुंदर है. चलेगा दिखा मैं. ये देखो आमची किरण मॅडम. ये देखो मच्छा कितना मुझे प्यार करता है. ये देखो मंदिर, ये पहला भी है मैडम. अरे बाबू ना, ये देखो मैडम का मंदिर. वाव काय झालं माझी मॅडम बघितली किती सुंदर दिसते आता. पहिले मी आयते मी थे ना. काय झालं जा तुम्हाला बघते. बघा आमच्या मॅडमचं घर किती मोठं आहे. आणि हा आमच्या मॅडमला मुलगी पाहिजे कामाला. बघा लाईट बिल पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, पेन काय पाहिजे हो आधार कार्ड सब कुछ. का की है ना पोलीस व्हेरिफिकेशन होणार. आणि हो काही मॅडम आहेत खूप चांगली आहे. आपलं वरचं काम करण्यासाठी बघा. हां बघा. आणि मग मला तुम्ही माझ्या बिझनेस नंबर कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला आनंद शोधून येतं. ठीक आहे बघा. बसा मॅडम.
पाणी पिऊन थंडा थंडा पाणी पिऊन घे मी. बघा ह्या मॅडमने पुन्हा एकदा है ना 2 किलो मसाला घेतला. बघा 2 किलो मसाला देते मॅडम. मॅडम पहिला मसाला कसा वाटतं तुम्हाला? बहुत अच्छा था. ताई को भी दिया मैंने थोड़ा, तो 1 किलो ताई ने ऑर्डर दिया. हाँ बैंड्रा में रहती है. हाँ हाँ कोली है. अच्छा. तो उनको 1 किलो बहुत अच्छा लग रहा था उन्हें. नहीं लेकिन बहुत अच्छा गावरान मसाला है. बहुत लोग ने मतलब कि अब मैं कितने लोग घर पे गई. अभी लास्ट मसाला है. अच्छा खत्म हो गया. खत्म. 1 किलो पैकेट बचा है अभी. पापा लेके आने वाले थे ना? नहीं उन्हें उनको बुलाया नहीं. मैंने जान दो मत आना क्योंकि वो बहुत बुरी हो गई ना. अच्छा. वाह. ये मेरी मैडम है. मतलब मेरी मैडम नहीं, मतलब ये मैडम है. मैं इनके पास काम भी नहीं करती हूँ, तो ऐसा मेरे को जानकारी उनको टिकटॉक से मिली, यूट्यूब से मिली मैं ना. तब मेरा मसाला उनको बहुत अच्छा लगा. पहला भी लिया, अभी भी लिया. और मैडम मेरा वीडियो देखने से बिना सोती नहीं मैडम. सीरियसली वीडियो चालू करके तुम्हारा फिर मैं सोती हूँ. सच में बहुत प्यार करते हैं मुझे. बहुत लोग प्यार करते हैं एकदम. थैंक यू मैडम. किरण दीदी बाय. और मैडम मुझे बोली खाना खा के जा, खाना खा के जा. तो लेकिन मैं अभी मुझे नहीं, मेरी बहन ने मतलब खाना बनाया, तो मेरी बहन भी इधर रहती है, तो मैं मेरी बहन के पास खाती हूँ. और आपको फिर कभी आऊँगी आपके पास खाने के लिए. ठीक है चलो जाती हूँ. बाय बाय बाय. चलो बाय. चलो चालले दीदीला सोडून. दीदीला सामान दिलं. अभी जा रही मैं बैंक में जाऊँगी, क्योंकि अपने को ना वो फॉर्म भरने का है. कौन सा फॉर्म? अभी मैं कोर्ट पे भी जाके आई ना, फॉर्म भरने का बैंक में जाके. फॉर्म में बैंक के तरफ सांगती मैं तुम्हारा. ठीक है चलो अभी मैं जा रही हूँ. मैडम घर पे है अभी. देखो अच्छा है, बिल्डिंग भी बहुत अच्छा है, साफ़ सुथरा है. अभी मैं बैंक जाऊँगी. बँक जाते. बँकेमध्ये जाऊन तिथे फॉर्म भरायला सांगितलं आहे मला, की माझंच अकाउंट आहे, माझं हे आहे ते आहे. तर कोर्टात गेली ना सकाळी मी. तर कोर्टात जाऊन ती मला 50,000 भेटायसाठी ना, त्याच्यासाठी प्रोसिजर आहे. बँकेचं डिटेल सगळं घेऊन यायला सांगितले. बँकेचे मॅनेजरची साईन बिन पाहिजे त्या पेपरावर. ते तुम्हाला दाखवते. आता बँकेत चालली मी. आणि तसंच मग माझ्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण करते आणि मग माझ्या घरी जाते एकदम. ठीक आहे चला तुम्हाला दाखवते, पूर्ण व्हिडिओ दाखवते. आणि ह्या मॅडमच्या घरी तुम्हाला बघा काम करायचं असं ना, तो खूप चांगली आहे मॅडम. 4 बंगल्याला राहते बघा. खूप चांगलं आहे आणि खूप म्हणजे खूप भारी मॅडम आहे. 1 नाही 2 नाही कोण नाही काही नाही. तुमचं कल्याण होईल एकदम. तुम्ही कुठं का राहता असं ना, पण तुमचं राशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड हे सगळं घेऊन या. माझ्या बिझनेस नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. पण मला परेशान करू नका, पहिलं सांगते. ठीक आहे मॅसेज टाकून सोडून द्या, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन मी. ठीक आहे चला मग. चला आता माझी बँक आली बघा इथं. ह्या लोकांना सर्कलला आहे बघा ही बँक. बघा त्या मॅडमच्या घरापासून ह्या बँकेत आली बघा. आपण इथं बँकेत जाऊया आणि आपल्या ते बँकेचा फॉर्म ते भरून घेऊया आपण. ठीक आहे हे बघा चला. चला आता हे बँकेचं काम झालं बघा. ती माझी बँकेत आहे. तर बँकेचं पेपरचं काम झालं. आता हे पेपर मला कोर्टात जमा करायच्यात. मग आपल्याला चला मी तुम्हाला घरी गेला पण बोलते. चला चला आता हे पेपरचं काम झालं. आता आपलं रिक्षात बसते. आता जेवण घेते, बहिणीच्या घरी जाते. बहिणीच्या घरी चालली मी. तर हे पेपर सगळं बघा ज्यात मी बँकेत सगळं डिटेल हे पेपर आहेत. मग काय तर इंग्लिशमध्ये काय ते बोलतात मला नाही कळत ते. पण ती रिफंड फंड काय म्हणतात ना, ते त्याचा फॉर्म आहे ते. तर हे सगळा भरला मी. आता ह्याच्यात वकिलाची साईन घ्यायची. राशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आपलं कॉपी 50,000ची ती कॉपी होती. ती कॉपीचं पेपर जाऊ दावून ते सबमिट करायचे आपल्या कोर्टमध्ये. बघा मी ह्याचा एक व्हिडिओ काढते. जर तुमचा फंड घ्यायचा असेल तर त्याला काय काय प्रोसिजर असते ते तुम्हाला मी दाखवणार. म्हणजे तुम्हाला पण नेक्स्ट टाईम बाहेर असेल तुम्हाला पण आहे ना प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे कधी कोणाचं. म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे तुमच्या लाईफमध्ये कधी कोणाला. पण तुम्हाला सांगते एकदम, कारण की मला खूप दिक्कत झाली ना. पण आता मला माहीत झालं म्हणून मी तुम्हाला सांगते एकदम. ठीक आहे तर आता चला इथं माझ्या बहिणीचं घर इथं माझ्यामध्येच आहे. हे बघा तर हे करते बघा. माझ्या बहिणीची बिल्डिंग केवढी मोठी आहे बघितलं. पण मी माझ्या बहिणीचं आतलं घर नाही दाखवू शकत, कारण की कसं आहे माहिती आहे की त्या लोकांना नाही आवडत. ठीक आहे हे बिल्डिंगवरनं तुम्ही जज करू शकता. माझी बहीण इथं राहते. पण माझी बहीण कोणाच्या आदत नाही, कोणाच्या मदत नाही. ती आपल्या सुखी संसारामध्ये आहे ती, म्हणून तिला सोशल मीडियावर आम्ही दाखवतो एकदम. बाकी काय नाही एकदम. लिप बघते कुठं अजून एक लिफ आहे इथं. आहे तर एक लिफ आहे अजून. बघा कसली काचाची बिल्डिंग आहे बघितली का. खाली यायला लागली लिफ्ट बघितलं. एवढी मोठी लिफ आहे बघितली का. बघा तिथं मसाले आलती पण बँकमध्ये आलती. तर ती आहे ना मग मला माझी बहीणमध्ये येत होतं जीवन जा. आज ही आहे ना मग संक्रांत आहे तरी पोळ्या केल्या तर जेवण ये म्हणते तिथं आतमध्ये. ये म्हणते बघा केवढी मोठीची मोठी बिल्डिंग आहे बघा. चला माझ्या बहिणीची बारकी पोरगी आहे, म्हणजे बहिणीची नाही माझ्या बहिणीच्या पोराची बारकीची पोरगी आहे देविशा.
मी तुझ्या घरी येऊ नको अशी करते एकदम. मी तुम्हाला दाखवते बघा. पुरणपोळी खावा, आमटी खावा. चला हे लिप आहे बघा. आता घरी जाते मी. पोट भरून जेवली मस्तपैकी. पोळ्या खाल्या, आधीच पोळ्या खाल्या. लय भूक लागली होती मला. किरण ताई पण बोलली जेव जेव, पण नाही जेवली. आता इथून चालली रिक्षा पकडते जाते एकदम. ठीक आहे, चला चला भावाला बहिणी हे कोणतं जाते. मग 5 गेट आहे, 2 गेट आहे तिकडं. मस्त खाला बाया, पोट भरलं पोट भरून. चला जाऊया. ठीक आहे, रिक्षात बसते मी. थांबा. चला बघा हे आहे बघा माडा. 4 बंगला माडामध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये हो का ही आहे एरिया. आता आपण जाऊया, रिक्षा पकडून जाऊया. इथं राहते माझी बहीण बघा. चला आता एकदा घरी पोचले बघा. बहिणीकडे जेवण बिवून आली. बँकेत पण बँक माझी तिथंच होती बहिणीच्या शेजारी. किरण ताई पण बोलले जेव, पण मी नाही जेवली. बहिणीच्या घरी होत्या पोळ्या, ते जेवून बिवून बसले होते. कारण ते लोक मी उशिरा गेली ना त्यांच्या घरी. मग आता बघा ते माझं बँकेचं काम झालं. हा पेपर आहे बघा, बँकेतनं पेपर आणलं. एक तर मी बँकेत जात पण नाही, कारण बँकेत माझं काही काम नसतं. मग काही बँकेतनं मला सगळं दिलं, डिटेल सगळं दिलं बघा. शिक्का बिक्का सगळं दिलं. तर माझं तिथं बँक अकाउंट आहे, हे आहे ते आहे सगळं. मग त्या बँकवाल्याने मला त्यांचं साईन बिन सगळं दिलं मला. आणि एक आता तुम्हाला सांगते रिफंड फंड म्हणजे काय असतं तुम्हाला सांगते. आता मला हे पण माझं जामीन जामीन होतं ना माझं 50,000. ते मला त्याचं ऑर्डर झाल्यानंतर पण ते सजासज पैसे भेटत नाहीत. त्याला पण लई कुठं लागतात करायला. मग आता ते मला एवढं माहीत नव्हतं, मला टेन्शन होतं. तर मग ते रिफंड, त्याला म्हणतात रिफंड फंड. ऑर्डर पास झालीस, मॅडमनी पास केली ऑर्डर आपले पैसे भेटणार म्हणून. आता मला काय माहिती आहे रिफंड फंड म्हणतात म्हणून. मग तिथं मी विचारलं, आज गेलते ना कोर्टात, आज विचारलं मी तिथं म्हणजे माझं पैसे कधी भेटणार. तर म्हणली ती मॅडम बोलली की तुमची ऑर्डर पास झालेली आहे, तुम्ही काढू शकता. तुम्हाला त्याच्यासाठी खाली जावा डिपार्टमेंटमध्ये, तिथं जाऊन तिथं विचारा तुम्ही. मग त्या डिपार्टमेंटमध्ये गेली, तिथं विचारलं एका दादाला की दादा, मग एका वकिलाने मला सांगितलं, कोणचा ते वकील होता आपला चालता बोलता असं, ते वकील बोलली म्हणला की तुम्ही एक काम करा, डिपार्टमेंट ऑफिसला जावा तिथं खाली. मग तिथं जाऊन तुम्ही सांगा ते असाचा प्रॉब्लेम आहे, झाला माझे ऑर्डर झाली म्हणजे सांगा. तर मग ठीक आहे. मग मी ती ऑर्डर पास झाली म्हणून त्यांना सांगायला तर त्यांनी म्हणलं की ठीक आहे, तिथं एक रिफंड फंड आहे, ते तिथलं 2 फॉर्म घ्या. म्हणजे हे फॉर्म असतात, हे त्यांनी मला 2 फॉर्म दिलं. हे 2 फॉर्म दिलं. ह्याच्यामध्ये वकिलाची सही, बँकेचं खातं, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, हे सगळं ह्याच्यात म्हणजे म्हणजे प्रूफ काय काय लागतं ते, हे सगळं प्रूफ घेऊन जायला लागतं. आता परवाशी मी जाईन कोर्टामध्ये. तर हे सगळं समाट करून मी तिथं जज साहेबांना देईन मी ते हे. मग त्याच्यानंतर बघू आता ती मला कॅश मग देत्या, कॅश नाही द्या, चेक देते मला चेक. मग ती चेक माझा बँकेत मी टाकणार, मग ते हे होणार एकदम. तर खूप त्याच्या मागं पण खूप हे असतं बाबा. कोणतीही गोष्ट सुखाधाराची होत नाही. आज मी वन भटकले. आणि बघा तुम्हाला सांगते, माझा मसाला खूप लोकांनी ऑर्डर केला. ज्यांनी घेऊन सुद्धा त्यांनी अजून घेतला. आता त्या किरण ताईंनी बघा पहिला पण घेतला होता आणि अजून घेतला. आता माझा मसाला सगळा संपला. 1 किलो बाकी आहे. तर 1 किलो ती देऊन टाकते. एक जण द्यायचा ते द्यायचं आहे. आता मला 2 दिवसानंतर मी गावी चालली. गावाला जाते. हे बँकेचं काम झालं, ह्याचं कोर्टचं काम झालं की मी गावी जाते. गावानं परत माझा मसाला आहे गावाला, ते पण घेऊन येते. मच्छाला पण भेटून येते आणि हे सगळं करून येते. तुम्हाला असं गावाचे आणि मुंबईचे ब्लॉग तुम्हाला दाखवते एकदम. ठीक आहे. भावानं कसा ब्लॉग वाटला आज दिवसभर बघा. म्हणणं कोणती गोष्ट सुखाची नाही, माहिती आहे का. कोणतीही गोष्ट सुखाची नाही. आता उद्या 15 हे आहे मतदान आहे. तर आज सगळीकडे बंदोबस्त असणार. मुंबईला मतदान आहे म्हणजे सगळीकडे हे असं सगळ्यांनी मतदान करा. ठीक आहे. आणि जे कोणी आहे कोणी काही आहे ना, पण त्यांनी चांगलं काम करावं, हेच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे एकदम. बाकी काय नाही माझं. ठीक आहे. चला भावानो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि असं तुमचं प्रेम राहून द्या. आणि आता बहिणीचं घर मी दाखवू नाही शकले, कारण की माझ्या बहिणीला अलाउड नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, माझी फॅमिली लोकांना म्हणजे जे असतात ना, त्या लोकांना अलाउड नाही. म्हणजे सोशल मीडिया नको म्हणतात, ते त्यांना आवडत नाही. ते कसं नवऱ्याच्या घरी नांदतात ना, त्यांना प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. त्यांची बिल्डिंग दाखवली, त्यांची नात दाखवणार होती मी, पण नाही दाखवली. जाऊ दे, लहान मुलगी आहे, नाही दाखवू शकत ना. कधी काय म्हणजे प्रॉब्लेम सांगता येणार नाही ना, कोणाचा काय भरोसा घेतला. बरोबर आहे का नाही. त्याच्यासाठी मी नाही सांगितलं. मग तिथून मी घरी आली, रिक्षाने आली. आल्यानंतर मग आता घरी बसल्यानंतर मग थोडासा व्हिडिओ दाखला. आणि मग हे तुम्हाला सांगते, रिफंड फंड ह्याला म्हणतात. मला किती टेन्शन आलं होतं की पैसे कसं भेटणार. मग ते झालं माझं. मग आता मी सगळं त्या बँकेत गेली. बँकेतनं माझ्या हो का एंट्री पण नव्हत्या मारल्या मी बुकाच्या.
मग त्यांनी मला दुसरं बुक दिलं, मला हे बुक भरून घेतलं, मग दुसरं बुक दिलं मग त्यांनी. मग तिथं पण टाईम लागला, त्या बँकेत मग टाईम लागला. 4 4:30 झाल्या होत्या, म्हणजे 4 वाजल्या होत्या एकदम. ठीक आहे, तर चला भावांनो बहिणींनो, काय चुकलं असेल तर माफी असावी. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि असंच तुम्ही छान छान ब्लॉग बघायला तयार राहावा आणि लाईक करत जावा आणि कमेंट करत जावा. ठीक आहे, बाय.